भैरवी, उकडीचे मोदक आहेत हे. मोदकांसारखे मोदक आहेत, यात काही इनोव्हेटिव्ह आहे. मी कपवडी आणली होती, हे मोदक. अच्छा, म्हणजे जादूचा बॉक्स आहे. येता येता रस्त्यात कप पोड्यांचे उकडीचे मोदक झाले. तू काय मूर्ख समजलीस का मला? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला असं वाटलं होतं की तू एक सिन्सिअर मुलगी आहेस, मिळालेल्या संधीचं सोनं करशील, पण तू लाईटली घेतलंस सगळं. अगं तू कुठे उभी आहेस, कोणाशी बोलतीयेस? इथे संधी मिळवण्यासाठी लोक धडपड करतात, तुला समोरून संधी चालून आली होती, हा बेजबाबदारपणा दाखवलास तू. यासाठी मी तुला तुझ्या घरापर्यंत शोधत आलो होतो का? सर, आय एम रिअली सॉरी, काहीतरी गडबड झाली आहे. असं नाही चालत. भैरवी, सुकटणकर फूड्स ना इतकं हलक्यात कसं घेऊ शकलीस तू? सर नाही, प्लीज असं नका करू. मी घरी जाऊन पुन्हा चेक करून येते, प्लीज. मला तुला परत एकदा संधी द्यायची नाहीये. गेट आउट. काय नशीब काढलं पट्टी ना. कुठल्या मुहूर्तावर जन्माला आली. मला तर वाटलं होतं की तो सुकटण करील, शिव्या घालील, पण नाही, तो तर बापा ओव्या गाऊन राहिला याच्या कौतुकाच्या. तुला माहिती का तो आपल्या गावचा शिरप्या? मला ना बेवडा जुवारी बेवडा नाही बोलायचा, स्वतःच्या पैशाची पितो ना. काय रे बेवडा दारू पितो ना. अयो, ते महत्वाचं नाही का बाबा. तो जुगार पण करतो ना. तुले सांगतो त्याच्याकडे एक पत्ता नसतो तरी तोच गेम खात. तसं आपल्या भैरवीचं जा. हो ना, तसंच आहे नशीब पोट्टीले. म्हणजे हातात कारलं दिलं तिच्या, त्याचा गुय होते ना. गाढवाला गुळाची चव काय पण. ए किशा मामा, खूप बोलतोय सा आजकाल. तुझं ऐकून घेतो म्हणून वाटेल ते बोलशील काय? नाही 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 बाबू बाबू, असा रागू नको ना. गंमत करते ना मामा, गंमत करते. घे बाबू, भजी खाता काय? भजी काढता. शट अप यार, जस्ट शट अप. चटप मी काय कधी बोलतो? कधी बोलतो मी? कधीच नाही बोलत. पण बाबा तुझं काय करायचं? म्हणजे जिच्या बाजूने सगळे आता आहेत, आहे की नाही? हो ना. तिला दडून बसला ना हा. काय बाबा, मग आता तिचा पुन्हा विश्वास कसा संपादन कसा करायचा? करशील? ए खड्ड्यात गेलाय तिचा विश्वास. तिला तसंही नकोस आहे ना मी. मलाही तिची गरज नाहीये आता. आतापर्यंत तिने माझं प्रेम बघितलं, आता माझा राग कसा असतो हेही बघेल. बापा म्हणजे बाबू काय करशील तू? हा, माहित नाही मला. नाही तिचा माज उतरवला ना तर नाव सांगणार नाही मी अनिश माजगावकर. नाही नको सांगू नाव, मला मालूम आहे तो नाव अनिश माजगावकर. तू भजी खा बरं. भजी खा ना. अरे नको येत रे तुझी भाजी. काय खा ना, चांगले कुरकुरीत आहेत का? बाबा, हा. दूध ठेवलंय. हा. ए वैरवी, मी काय म्हणतो माहिती आहे, आपण ही सिटिंग अरेंजमेंट ना चेंज करूया थोडी. हा, आणि त्या ठिकाणी रिसेप्शन ठेवूया. म्हणजे का? हा, अगं तुझा बिझनेस सुरू होईल तसं लोकांचं येणं जाणं सुद्धा वाढेल इकडे. मग जरा जागा करायला नको त्यांना इकडे बसायला. अगं रांग लागेल, लोकांची रांग इथं बाहेर. एकदा लोकांना कळलं ना की तू राजन सुकठणकर बरोबर डील केलंय, आपल्या पदार्थांची सुद्धा मागणी वाढेल. बघ, नुसते मोदक नाही हा, ती आपली संयमी काय करते ते केक केक करते ना ती. करू दे का तिला, तिलाही वाटतं जरा करू दे. त्यासाठी काही जास्तीचं सामान लागेल ना ते आपण आणूया तिकडे. पण तू जागेची काळजी करायची नाही, इथंच आपण कुठेतरी जागा करू चांगली. पण बाबा, भैरवी, आता विचार करायचा नाही. एकदा आपला मार्ग ठरला ना की मग तो खड्ड्याचा आहे की आजूबाजूला पानं फुलं आहेत
हा विचार नाही करायचा. त्या मार्गाने चालत राहायचं पुढे पुढे. विषय संपला. बाबा आपण काही नाही करू शकणार आहोत. का? कुणाची भीती आहे? भीती नाहीये, पण मुळात सोसायटीनं घरात बिझनेस करण्यासाठी परमिशनच नाकारली आहे. राहत्या घराचा वापर आपण कमर्शियल प्रॉपर्टी म्हणून नाही करू शकत. आणि समोर तो सातपुते क्लासेस चालवतोय तो नाही पैसे मिळवत. त्या प्रभूबाई प्रदर्शन भरवतायत, त्याचं काय? हो बाबा, हे सगळं माझं बोलून झालंय. त्या सगळ्यांनी परमिशन घेतलीये. मग मी पण जाऊन परमिशन घेतो. नको बाबा, का? रोज उठून आपल्याला त्रास होईल आणि मुळात आपल्या क्लायंट्सना जास्त त्रास होईल या सगळ्याचा. हे बघा बाबा, सोसायटीचा हा नियम आहे ना, आणि नियम म्हणजे नियम. हो ना. ठीक आहे, आपण दुसरी जागा घेऊ भाड्यानं. हा? डिपॉझिट साठी पैसे नाहीयेत आपल्याकडे. अगं, कोण आलं आता? मला झोपायचं होतं तर हे आले. झोपेश्वर, कुंभकर्ण, उठा ना, बेल वाजते ना. नमस्कार. कोणतरी आलं ना, कोणतरी. आम्ही पुरुष अन्याय निवारण समितीकडून आलेलो आहोत. अनिश माझगावकर इथेच राहतात का? हो. हो हो हो, नमस्कार. त्यांनी भैरवी माझगावकरांविरुद्ध तक्रार केली आहे. हो. एक मिनिट थांबा. So, here we are once again. To start with, I'm sorry. मी ओव्हर रिॲक्ट केलं त्या दिवशी. आपण खरं सांगू का, मी पहिल्यांदाच असं रिॲक्ट झालो. याआधी मी कोणाशी असं बोललो नव्हतो. आय डोंट नो वाय. मे बी मला तुझ्याकडून खूप होप्स होते आणि मला असं वाटलं की तू मला डिसअपॉइंट केलेस, सो मी पटकन रिॲक्ट झालो. सॉरी. एवढं सगळं झाल्यावरही तू आज इथे आलीयस त्याबद्दल थँक्यू ऑल्सो. सर प्लीज, आपण फॉर्मॅलिटीज नको करूया. हे मीही म्हणू शकतो. म्हणजे फॉर्मॅलिटीज नको, मला फक्त राजन म्हण. सर सर कशाला? ऑल राईट सर, सॉरी राजन. ओके, लेट्स कम टू द पॉइंट. मी तुला माझी ऑफर सांगतो. ओके. काही पॉइंट्स आहेत. पॉइंट नंबर 1, घरी केलेले मोदक असतात त्याचं शेल्फ लाईफ कमी असतं. आपल्याला ते फ्रोझन मोदक म्हणून विकावे लागतील. डोंट वरी, मी हाय लेवल टेक्नॉलॉजी यूज करेन आणि त्याची ऑथेंटिक टेस्ट बायर्सपर्यंत पोचवेन. पॉइंट नंबर 2, मेट्रो सिटीजमध्ये माझे जे काही आउटलेट्स आहेत त्यापैकी साधारण 30 आउटलेट्समध्ये फुटफॉल जास्त आहे. मी या मोदकांची पहिली बॅच तिथे इंट्रोड्यूस करेन. पॉइंट नंबर 3, माझे जे काही कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, सर्व्हिसेस आहेत, तिथे सगळीकडे हे मोदक इंट्रोड्यूस करेन. सगळ्यात महत्त्वाचा आणि पॉइंट नंबर 4, हे मोदक मी ओव्हरसीज घेऊन जाईन. नाही म्हणजे बाहेर मोदक मिळत नाहीत असं नाही, पण सुकटणकर फूड्सचे मोदक म्हणल्यानंतर लोक तुटून पडणार. इंटरेस्टिंग पॅकेजिंग करेन मी त्याचं. सुकटणकर फूड्स, डिलिशियस डेलिकसी. वाव, साऊंड्स इंटरेस्टिंग. पण मला एक प्रश्न आहे, आमचेच मोदक का? आय मीन मोदक तर खूप जण करतात. भैरवी, काही गोष्टी चांगल्या असतात, काही गोष्टी खूप चांगल्या असतात, पण काही गोष्टी कमाल असतात. त्यातला फरक मला कळतो. तुझ्या घरातले मोदक आहेत ना, ते कमाल आहेत. थँक्यू. आता मशीन मेड गोष्टी कमी आवडतात लोकांना. पर्सनल टच असलेल्या ऑर्गॅनिक गोष्टींचं ट्रेंड आहे. मला खात्री आहे की हे मोदक बाजारामध्ये ट्रेंडिंग असणार. सो ऑफर ऐक. 50 लाख. 50 लाख? येस. मी तुझ्या प्रॉडक्टचं जे मार्केटिंग करणार आहे त्यासाठी डिपॉझिट म्हणून तू मला 50 लाख रुपये द्यायचे. आय नो यू आर सरप्राइज्ड, बट भैरवी, हेच माझं बिझनेस मॉडेल आहे. रक्कम मोठी आहे, आय नो,
पण तू बाहेर चौकशी कर, बिझनेस मॅगझिन्स बघ. माझ्याबद्दल तुला हेच ऐकायला मिळेल. मी अशाच ऑफर्स देतो. सी, तुझ्या घरी बनवलेलं एक प्रॉडक्ट आहे, मी त्याचं बाहेर मार्केटिंग करून मोठं करणार. माझी पण रिस्क आहे ना. काय सांगावं, उद्या कदाचित तुम्ही सप्लायच बंद केला तर, किंवा अजूनही काही अडचण आली तर, त्यासाठी मला सिक्युरिटी म्हणून डिपॉझिट घ्यावं लागतं. हे बघ भैरवी, इनिशियली थोडंसं स्ट्रेच करावं लागेल, पण ट्रस्ट मी तुला प्रॉफिटची गॅरंटी देतो. सर, मला थोडा विचार करायला वेळ हवाय. ऑफकोर्स ऑफकोर्स ऑफकोर्स, विचार कर तू, पण टाइमलाईन आहे 15 दिवस. येत्या 15 दिवसात जर तुम्हाला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काहीही रिप्लाय दिला नाहीच तर ही ऑफर मी दुसऱ्याला देऊन मोकळा होईन. आणि अनफॉर्च्युनेटली त्यानंतर आपल्यात कुठलाही व्यवहार होऊ शकणार नाही. तुला अवघड वाटत असलं तरी सुद्धा भैरवी, हीच ऑफर मी सगळ्यांना देतो आणि माझ्याकडून ही ऑफर ज्यांनी ज्यांनी स्वीकारली त्यांचा फायदाच झालाय.